नमस्कार, मी रुपामा रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत कोळंबी बिर्याणी. अगदी सिंपल पद्धतीने झटपट होणारी आजची कोळंबी बिर्याणी आहे. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तो कोळंबी बिर्याणी बनवण्यासाठी इथे आपण 1 किलो कोळंबी सोलून घेतलेली आहे. सोलल्यानंतर त्याचं वजन अर्धा किलो भरलेलं आहे. कोळंबी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे. वाटण्यासाठी आपण इथे 2 ते 3 कांड्या लसणाच्या, 2-3 इंच आलं आणि मुठभर पुदिना घेतलेला आहे. त्याचं आपल्याला छान मिक्सरमध्ये वाटण करायचं आहे पाणी न घालता. 1 वाटीभर आपण इथे तळलेला कांदा बारीक करून घेतलेला आहे. तर अर्धा किलोची बिर्याणी आपण बनवतोय. कोळंबीमध्ये आपण 1 चमचा मीठ टाकलेलं आहे, 1 चमचा हळद घातलेली आहे, थोडंसं लिंबू पिळलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण 1.5 चमचा धनेपूड घातलेली आहे. 1.5 चमचा आपण इथे आपला घरचा बिर्याणी मसाला घातलेला आहे. 1.5 चमचा इथे मी आपलं घरचं काळा मसाला वापरलेला आहे. घरगुती जो काळा मसाला असतो तो वापरलेला आहे. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता. तळलेला कांदा टाकायचा आहे आणि आपण जे पुदिना, आलं आणि लसणाचं वाटण घेतलेलं होतं ते टाकायचं आहे. वाटणामध्ये मी पाणी न टाकताच वाटलेलं आहे. आता हे सर्व छान आपण कोळंबीला चोळून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनिटं आपण मॅरिनेशन करून ठेवून द्यायचं आहे. आता एक मोठं पातेलं घेतलेलं आहे. त्या पातेल्यामध्ये आपल्या आवडीनुसार तेल टाकायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी काही खडे मसाले घेतलेले आहेत. 1 चमचा जिरे, अर्धा चमचा शहाजिरे, अर्धा चमचा बडीशेप, थोडं चक्री फूल, दालचिनी, लवंग, मिरी, जायपत्री, मायपत्री, तमालपत्र, मसाला वेलची, हिरवी वेलची. आता मसाल्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता. आता तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये मसाले आपण टाकायचे आहेत. मसाले छान तडतडले की त्याच्यामध्ये आपण 3-4 हिरव्या मिरच्या उभ्या पातळ चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आहेत. 2 आपण उभे पातळ कांदे चिरलेले आहेत ते टाकायचे आहेत. कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. कांदा तेलामध्ये छान परतल्यानंतर मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत. मिडियम आकाराचेच टोमॅटो आपण घेतलेले आहेत आणि उभे पातळ आपण चिरून घेतलेले आहेत. आता हे सर्व छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी कोळंबी मॅरिनेशन करून ठेवलेली होती ती टाकायची आहे आणि कोळंबी तेलामध्ये छान आपल्याला परतून घ्यायची आहे. अगदी झटपट होणारी कोळंबी बिर्याणी आहे. कोळंबी तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे. कोळंबी छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे. तो अर्धा तास आपण भिजत ठेवलेला होता तो टाकायचा आहे. मी नेहमी बिर्याणीसाठी जो तांदूळ वापरते तोच तांदूळ वापरलेला आहे. तांदूळ थोडासा परतून घ्यायचा आहे. तांदूळ छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1.5 चमचा मीठ टाकायचं आहे. अर्धा किलो तांदळासाठी 1.5 चमचा मीठ लागतं. 1 लिटर मी पाणी टाकलेलं आहे. अगदी गरम गरम पाणी टाकलेलं आहे. म्हणजे अर्धा किलोसाठी 1 लिटर मी पाणी वापरलेलं आहे. तांदूळ जुना असेल तर पाणी जास्त लागतं. तांदूळ नवीन असेल तर पाणी कमी लागतं. आपण बिर्याणीसाठी जो जुना तांदूळ वापरतो तोच वापरलेला आहे. आता बिर्याणीला छान उकळी आणून द्यायची आहे. थोडंसं पाणी आटल्यानंतरच त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. व्यवस्थित एकदा बिर्याणी हलवून घ्यायची आहे आणि गॅस अगदी मिडियम करून बिर्याणी छान आपल्याला शिजवून द्यायची आहे. तशा पद्धतीने अगदी 15 मिनिटांमध्ये आपली ही बिर्याणी छान शिजलेली आहे. वरून छान बारीक चिरलेली कोथिंबीर, तळलेला कांदा टाकायचा आहे. अशा प्रकारे झटपट अशी आपली ही कोळंबी बिर्याणी तयार झालेली आहे. किती छान दिसते, कलर पण किती मस्त आलेला आहे. मस्त गरमागरम अशी आपली ही कोळंबी बिर्याणी तयार झालेली आहे. आहे की नाही, अगदी झटपट होणारी आणि कोणी पण करू शकेल अशी ही बिर्याणी आहे.
तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशाच छान छान नवनवीन रेसिपी घेऊन.